तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार रॅबिटिसन. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो बरेच दिवसानंतर भावनो स्वागत करतो. ओके भावनो, वेळ नसता भावनो, लक्षात घ्या मी गेलो होतो 15 दिवसाच्या सुट्टीसाठी भावनो, गावी गेलो होतो. बरे तुम्हाला काही जणांना माहीत असेल. ओके, कारण की ऑर्डर पण आले होते भावनो. ऑर्डर आपण काही घेत नव्हतो, फोन वगैरे काय उचलत नव्हतो, लक्षात घ्या. तर भावनो आता आपण काय केलेलं, चालू केलेलं, परत एकदा स्टार्ट केलेलं भावनो, एकदम परत सुरुवात करतो आपण, लक्षात घ्या. ओके, तर भावनो मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे भावनो, वेडिंगचे तुम्हाला मी PHP फाईल प्रोव्हाइड केले भावनो. आताच एक हल्ली आपण काय केले भावले, आपली एक वेबसाईट आहे, तुम्हाला माहिती असेल. ओके, ओंकार ग्राफिक डिझायनर JF.in नावाची आपण वेबसाईट बनवलेली आहे गुगलवरती. तिथे काय केलं आपण, सर्व जो आपला डाटा आहे ना भावनो, PHP फाईल असू दे किंवा वेडिंगच्या PHP फाईल प्रोजेक्ट किंवा PHP कार्ड वगैरे जे काय असतील ना भावनो, ते आपण सर्व फाईल तिकडे प्रोव्हाइड करतोय डाटा, लक्षात घ्या. गुगलवरती तिथे तुम्हाला सर्व पेड भेटणार आहे, म्हणजे पेमेंट करायचं नाही घ्यायचं. जर तुम्हाला यूट्यूबचे जर व्हिडिओ नसेल बघायचे तर तुम्ही जाऊन वेबसाईटवरून बाय करू शकता. असे बरेच जण बाय करतायत भावनो, ज्यांना गरज आहे, लक्षात घ्या. अर्जंटमध्ये व्हिडिओ वगैरे किंवा डिझाईन वगैरे बनवायचे, इन्व्हिटेशन कार्ड वगैरे जर बनवायचे आहेत मराठीमध्ये, तर भावनो ते बरेच जण बाय वगैरे करतात. जर तुम्हाला पण करायचे असेल तुम्ही करू शकता. बरेच जण म्हणतात की भावनो आता त्याच्यामध्ये ते यूज केलेलं आहे, त्याबद्दल एक जरा व्हिडिओ करून, म्हणजे कसं काय केलं, कोणती स्टेप केलेली आहे भावनो. हा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला PHP फाईल व फिल्मोराची फाईल पूर्ण सांगणार भावनो. आता वाजलेत बघू शकता, तुम्हाला दिसतात 11:17 झालेले आहेत, रात्रीचे 11:17 झाले भावनो, लक्षात घ्या. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. फिल्मोरा पूर्ण एडिटेबल असणार आहे भावनो, जी फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. प्लस तुम्हाला PHP फाईल पण असणार आहे. या व्हिडिओमध्ये PHP आणि फिल्मोराचे दोन्ही फाईल तुम्हाला भेटणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ भावनो पूर्ण शेवटपर्यंत बघा. मी जे सांगतोय ते पूर्ण डिटेलमध्ये ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, इथे बघू शकता स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे, जिथे तुम्हाला दिसत असेल. आपण चेक करूया. नाहीतर मग आता एवढं जर मी बोललोय, स्क्रीन रेकॉर्डिंग जर चालू नसेल आणि तुम्हाला मी सांगतोय तर काय उपयोग नाही त्याचा भावनो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता इथे पुढे जायचं भावनो. काय होते भावनो, आता रात्रीचा सीझन आहे, मे महिन्याचा सीझन आहे भावनो. लाईटी जातात, लक्षात घ्या. लाईटी जातात, प्लस सर्व मध्येच केलेलं पूर्ण डाटा डिलीट होऊन जातो. मग भावनो मूड लागत नाही, लक्षात घ्या. व्हिडिओ वगैरे बनवला आणि तुम्ही म्हणतात भाऊ व्हिडिओ वगैरे येत नाहीत भावनो, लक्षात घ्या. आता भावनो कामं पुन्हा चालू केलेली आहेत, लक्षात घ्या. आता सीझन तर संपलेला आहे वेडिंगचा, पण तरी पण तुम्हाला मी सांगून देतो, कारण की आपले व्हिडिओ उशीर येत आहे. कारण की मी तो 15 दिवसासाठी गावी गेलो होतो, लक्षात घ्या. सुट्टीनिमित्त भावनो, तुम्हाला माहीत असेल. ओके, मी आहे भावनो कोकणातला, त्याच्यामुळे मी गावी जात असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे अधूनमधून व्हिडिओ येत नाही. ते हे आता तर भावनो 15 दिवसाचा गॅप लागला, लक्षात घ्या. आता पुन्हा चालू करूया आपण. ओके, तुम्हाला दिसत असेल वेडिंगचे व्हिडिओ मी टाकत होतो शॉर्ट, पण तुम्हाला जाता जाता मी आपल्या वेबसाईटवरती मी PHP फाईल वगैरे अपलोड करून गेलो होतो, जेणेकरून ज्यांना गरज लागले त्यांनी बाय केल्या होत्या ऑलरेडी. नाहीतर मग आपले व्हिडिओ जे आहेत ओल्ड, जे गेल्या वर्षीचे आहेत, त्याच्या आदल्या वर्षीचे आहेत, ते अजून पण ट्रेंडिंगला चालू आहेत, लक्षात घ्या. असं काही नाही की ह्या वर्षी जर डिझाईन नाही केल्या तर गेल्या वर्षीचे पण डिझाईन आता मार्केटला ट्रेंडिंगमध्ये आहेत आपल्या, लक्षात घ्या. ओके, ओंकार ग्राफिक डिझायनर बोलतोय, तुम्हाला इथे समजत असेल. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय केलं इथे बघू शकता. ही जी व्हिडिओ आहे, तुम्ही बरेच जणांनी कमेंट केलं भावनो ह्या व्हिडिओवरती ट्युटोरियल करू. ओके, तर याची साईज सांगतो तुम्हाला, जे नवीन असतील त्यांच्यासाठी भावनो. इथे बघू शकता 3.6 आणि 9 पॉईंटचा जो रेशो असतो ना आपला फुल स्क्रीनचा, ओके, तोच रेशो आहे. जास्त काय याच्यामध्ये नवीन नाही आहे, लक्षात घ्या. ओके, नवीन काय आहे भावनो, तो फॉन्ट आहे. तर फॉन्ट नसेल भावनो, कॅलिग्राफी आहे. ती कॅलिग्राफी कशी यूज करायची ना मी सांगतो तुम्हाला. ओके, त्यासाठी काय करायचं, हे झालं भावनो बॅकग्राऊंड. आता दाखवतो तुम्हाला मी बॅकग्राऊंड कसं बनवलं भावनो, तुम्हाला नसेल माहीत तर सांगू देतो, काय काय जण नवीन असतील. ओके, बॅकग्राऊंडला बघू शकता आपण प्लेन कलर घ्यायचा भावनो. तुमचा क्लायंटचा जो व्हिडिओ असतो त्या हिशोबाने काय करायचं भावनो, फोटो वगैरे बघायचे, त्यांना विचारायचं तुम्हाला कसं पाहिजे, कोणता रेड कलर वगैरे. जर एखादं विचारतो किंवा न विचारतात, नाही तर डायरेक्ट सांगतात तुम्हीच बनवून द्या. ओके, मग ते तुमच्यावरती आहे कसं बनवलं पाहिजे. असं काही नाही की मी सांगणार, तुम्ही कस्टमरला विचारा, कस्टमर सांगतील तुम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे. ओके, नाहीतर मग कस्टमरकडनं एक रेफरन्स घ्यायचा की त्यांनी दिलं तर ते चांगले उत्तम आहे, नाहीतर मग तुम्हाला तुमच्याप्रमाणे बनवावं लागतं. ओके, तर भावनो मी काय करतो, मी तर माझ्याप्रमाणे बनवतो. तुम्हाला इथं दिसत असेल बॅकग्राऊंडला रेड कलर आहे, त्याच्यावरती हा एक बॅकग्राऊंड आहे, जो आता मी 10 दिवसापूर्वी बनवला होता. त्याच्यानंतर तुम्हाला तर मी व्हिडिओ करून सांगतोय, नाही सांगू शकत. ओके, पण म्हणून तुम्ही पासवर्ड मला विचारू नका, लक्षात घ्या. पासवर्ड मी एकदा व्हिडिओमध्ये बोललो ना की त्याच्यानंतर मला माहीत नसतो पासवर्ड. ओके, लक्षात घ्या. मला तो पासवर्ड नंतर जेव्हा फाईलला प्रोव्हाइड करत असतो ना, तेव्हा पण भावून मला तो व्हिडिओ पूर्ण बघावा लागतो की मी व्हिडिओमध्ये काय पासवर्ड बोललोय. नोट करून ठेवत नाही. तुम्ही नंतर मला परत 10 दिवसांनी फोन करून विचारतात की भाऊ पासवर्ड काय आहे सांगू शकाल का. 2 स्टेप भेटत आहेत, 1 स्टेप भेटत नाही. तर भाऊ पासवर्ड सांगणं अशक्य आहे, लक्षात घ्या. कारण की मी एकच व्हिडिओ बनवत नाही, 1000 व्हिडिओ बनवलेले आहेत. आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करून घ्या. ओके, प्लस कार्ड असतात, प्लस ऑर्डर असतात, सर्व काही काय असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो पासवर्ड सांगणं ते कसं आहे भाऊ कठीण आहे ना, लक्षात घ्या. ओके, आता हे 4 मिनटं गेले तुम्हाला एवढं सर्व बोलण्यामध्ये, अजून तर डिझाईनचं खूप बाकी आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड. याला आपण काय केलं, इथे ओव्हरलॅप वगैरे करायचं, लक्षात घ्या. इथे
हा जो इफेक्ट आहे ना ओव्हरलॅपमध्येच इथे तुम्हाला दिसेल. नॉर्मल हे असं आहे, त्याच्यामध्ये जाऊन सॉफ्ट लाईट वगैरे जर तुम्ही दिला बघू शकता. कलर चेंज इथे बघू शकता, कलर लाईन आपण देऊया. त्याच्यानंतर वरती बघू शकता मी काय केलेलं आहे, रेड कलर दिला आहे. तसा ठेवतो कारण की आपल्याला पिंकचा एक लुक द्यायचा आहे, लक्षात घ्या. ओके, इथं बोलून बोलून भाऊन आता मला ताण पण लागणार आहे. एक तर रात्रीचे दिवस आहे तर घाम पण येते भाऊन, लक्षात घ्या. तुम्हाला काय सांगू कथा. ओके, तर इथे बघू शकता आता ही जी दुसरी लेअर आहे. ओके, डायरेक्ट आता आपण गणपती बाप्पा ही एक बॅकग्राऊंड लक्षात घ्या. इथं ग्रुप करून घ्यायचं फिल्मोरा आपल्या PST मध्ये भावना जे एकदम आहेत ना एकदम नवीन नवीन युजर त्यांच्यासाठी एकदम डिटेलमध्ये सांगतो. ओके, जे जुने असतील त्यांना तर काही जास्त सांगायची गरज नाही. जे ऑलरेडी व्हिडिओ बनवत आहेत त्यांना तर काय फक्त मटेरियल पाहिजे असतं भावना, लक्षात घ्या. ओके, पण त्याच्या मागची मेहनत बघायला नको, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता हे आपलं जे पुढचं पेज असणार आहे, 1 नंबरचं पेज झालं बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर 2 नंबरचं असणार आहे आपले गणपती बाप्पा जे स्टार्टिंगला जसं व्हिडिओला येत असतं. ओके, ते गणपती बाप्पांचा आपण फोटो यामध्ये ॲड करून तुम्हाला दिलेल्या भावना तुम्ही ही एक PST फाईल घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस करून तुम्ही बऱ्याच साऱ्या डिझाईन करू शकता. ओके, असं काही नाही की हीच पाहिजे किंवा मी बनवलेल्या त्याच पाहिजेत. ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरती मी दिलेत, जाऊन तुम्ही तिकडनं बाय वगैरे करू शकता. ओके, कारण की तो डाटा जर बघितला ना भाऊनो, डाटा 2 GB वरती आहे भाऊनो. मला म्हणजे अपलोड करायला पण वेळ भेटत नाही, विचार घ्या. एवढं नेट पण नसतं भाऊनो, लक्षात घ्या, अपलोड करण्यासाठी. आणि तुम्ही म्हणते भाऊनो ते फाईल वगैरे व्हिडिओ वगैरे तर कसं भाऊनो शक्य आहे. बघू जसं जसं शक्य होईल तसं तसं तुम्हाला मी सांगून देईन. ओके, तर आता हे जे असणारे भावना तुम्हाला दिसते काय असणारे भावना, कारण की आपली क्वालिटी काम असतं आणि त्याची फाईल पण इथे जास्त वाढत असते, लक्षात घ्या, क्वालिटी कामसाठी. ओके, जेवढे तुम्ही क्वालिटी काम प्रोव्हाइड कराल तेवढे तुमचं जे डाटा आहे तेवढा वाढत वाढत जाणार आहे. ओके, हे बघा यांची कामं चालू झाली, असू दे. इकडे गणपती बाप्पा हे तुम्हाला दिसते. व्हिडिओमध्ये भावना पासवर्ड असणार आहे भावना, 3 स्टेपमध्ये सांगेन मी भावना. 6 अंकी पासवर्ड कुठे पण सांगू शकतो, असं काही नाही की मी त्याचं एक टाईमलाईन दिलेली आहे भावना. ओके, कुठेही पासवर्ड मी सांगून देईन जसा वेळ भेटेल तसं. ओके, पण तुम्हाला व्हिडिओ भावना पूर्ण ऐकावा लागेल, जेणेकरून मी जे पूर्ण एकदा पूर्ण एवढं तुम्हाला सांगतोय ना भावना ते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, पासवर्डसाठी व्हिडिओ नका भाऊ भावनो, जे मी सांगतोय ते शिका, लक्षात घ्या. ओके, एका व्हिडिओ मागे जर तुम्ही शिकले ना तर तुम्ही 100 व्हिडिओ बनवू शकता. ओके, 100 व्हिडिओच्या नंतर तुमचा जो 101वा जो व्हिडिओ असेल तो भावना तुम्ही स्वतः तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, इथे बघू शकता बॅकग्राऊंड तर तुम्हाला सांगितलं. आता हे गणपती बाप्पांचं पण सेट करायचं वगैरे. तुम्हाला आता काय सर्व बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह वगैरे तर करून तर नाही दाखवणार भावना, कारण की ते तर तुम्हाला करता येतच असेल. ओके, बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे आता AI वगैरे म्हणजे आलेले आहेत बरेच सारे, त्याचा वापर करून तुम्ही बॅकग्राऊंड रिमूव्ह वगैरे करून इथे घेऊ शकता. इरेज करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. इथे बघू शकता इरेजचं फोटोशॉप वापरता येतं भावना, तुम्हाला फोटोशॉपचा थोडं तर बेसिक नॉलेज तर पाहिजे. आता हे जे काही सांगतोय ते भावनो जे नवीन असतील त्यांना तर सांगतोय, कारण की जुने जर बोलायला लागले भाऊ तो आम्हाला असं बोलतोय असं काय बोलत नाही भावना, लक्षात घ्या. ओके, तर आता चला मेन मुद्द्यावर येऊया. हा जो फॉन्ट आहे आता. ओके, आता ह्याच्यावरती जर तुम्हाला लक्षात घ्या, जर तुम्हाला ओळखायचं असेल भावना समोरच्या डिझायनरने काय वापरलं आहे. ओके, तर समोरच्या डिझायनरने काय वापरलं हे ओळखायचं असेल ना तुम्हाला, तर काय करायचं, इथे बघू शकता हे ढुमसे हे जे नाव आहे त्या नावाच्या पुढे बघू शकता अशी फुलं वगैरे आहेत. प्लस इकडे उकार वगैरे असं बघू शकता तुम्हाला दिसत असेल. प्लस त्याची इथं ही बघू शकता म्हणजे काय अलाइनमेंट ती तुम्हाला दिसणार नाही एवढी क्लिअर आहे म्हणजे. ओके, एखादा डिझायनर क्लिअर करू शकतो किंवा आहे तशीच ठेवू शकतो. ओके, तर इथे बघू शकता असे थोडे हे असतात, पण हे असं जर दिसलं तर समजायचं की भाऊ ही कॅलिग्राफी आहे, लक्षात घ्या. फॉन्टमध्ये हे सर्व असे फुलं वगैरे येत नाहीत. फॉन्टमध्ये फक्त उकार वगैरे किंवा जे वेलांटी वगैरे काय जे असतील ना भावनो तेच येतात, कारण की आता ते इन्फिनिटीवाल्यांनी पण कडक फॉन्ट आहेत, त्यांचे पण वेलांटी वगैरेच आहे. प्लस DG फॉन्टमध्ये पण आहे, पण एवढं क्रिएटिव्हिटी नाही आहे की फुलं वगैरे येतील. ओके, लक्षात घ्या. हा आहे भावनो, सिम्पल सांगतोय एकदम मराठीमध्ये सांगतोय भावनो, हा आहे भावनो कॅलिग्राफी. काय करायचं, गुगल जेमिनीला जायचं, एक प्रॉम्प्ट आहे तो मी प्रॉम्प्ट तुम्हाला स्क्रीनवरती मी कुठे 1 सेकंदामध्ये पब्लिश करून टाकीन. ओके, लक्षात घ्या. त्यासाठी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तो प्रॉम्प्ट भेटून जाईल. ओके, तुम्हाला असा स्क्रीनवरती मी जसा फ्लिप कसा होतो माहीत असेल तुम्हाला. ओके, एकदम क्लिप तशी येऊन जाईल भावनो. ओके, ती जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला मोठी दिसेल, लक्षात घ्या. असं नाही की छोटीशी दिसेल, मोठी दिसेल. म्हणजे जसे तुम्हाला वाचता येईल अशी दिसेल तरी स्क्रीनवरती. तुम्हाला फक्त मोठा स्क्रीन रोटेट करून तुम्हाला जो आपला मोबाईलचा असतो. ओके, पिक्चर वगैरे आपण बघतो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. तुम्हाला ती क्लिप भेटून जाईल. तिथं आपण तुम्हाला प्रॉम्प्ट दिलेला आहे मी. सिंपल मराठी नाव टाकायचं. टाकल्याच्यानंतर जे काय असेल ओके ते तुम्हाला तिथे येऊन जाणार आहे. काय ही कॅलिग्राफी. आणि कॅलिग्राफी आल्याच्यानंतर ती कॅलिग्राफी तुम्हाला काही सर्व असं देणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागणार. ती तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रोव्हाइड करणार. तिला तुम्हाला म्हणजे एकदम पूर्ण शार्पनेसचं कटिंग वगैरे करावं लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला असे नाव येतील. कधी-कधी तर भाऊनो जेमिनी असं आहे की
समजा आता ढुमसे नाव लिहायचं तर दुमसे पण लिहून देऊ शकतो. काय दुमसे. ओके, म्हणजे असं मिसमॅच होतात, त्याला परत सांगावं लागतं, लक्षात घ्या. ओके, परत नाव लिहून दे वगैरे असं ते म्हणजे रिपीट नाव करावं लागतं. नाहीतर तुम्ही मला एकदा सांगितलं की तो बरोबर देईल असं काही नाही आहे. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये पण काहीतरी चेंजेस करता आले पाहिजेत. कशामध्ये? इथे बघू शकता कॅलिग्राफी आहे, फॉन्ट नाही. पुन्हा एकदा सांगतोय, बरेच जण मला विचारतायत. ओके, त्यांना पण सांगितलं भावानो फॉन्ट नाही, कॅलिग्राफी आहे. बरेच जणांजवळ आहे, लक्षात घ्या. बरेच जण म्हणतात की भावानो बरेच जणांकडे दिसतोय पण भावानो फॉन्ट नाही आहे. ओके, फॉन्ट सारखंच आहे पण कॅलिग्राफी आहे. ओके, त्याच्यानंतर आता दुसरी आहे, ही झाली. ते आता हिला सेव्ह कशी करायची तुम्हाला दाखवतो. हे जे बॅकग्राऊंड आहे ना, याला काय करायचं, याला पूर्ण मी काय करतो, रिमूव्ह करून टाकलं. ओके, गणपती बाप्पा ही एक पूर्ण आपण काय घेणार आहे, पूर्ण लेअर करायची. कंट्रोल याच्यावरती डाउनलोड आता आपण एक डाउनलोडमध्ये ना ह्याचा फोल्डर बनवूया. ओके, डाउनलोड इथे बघू शकता मी सर्व काय केलेलं आहे. ओके, इथे काय टाकतो मी आता, गणपती बाप्पा आहे ना, तर मी G1 टाकतो. ओके, मी अशी नावं देतो, तुम्ही कोणती पण नावं देऊ शकता, तुमच्यावरती आहे. ओके, आणि आता हे आता बॅकग्राऊंड आहे. हे बॅकग्राऊंड पण तुम्हाला एक सेपरेट आता सांगतोय, तुम्हाला लक्षात घ्या. बॅकग्राऊंडवरती हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याची PST फाईल ज्या लोकेशनमध्ये सेव्ह करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला असा प्रॉब्लेम येणार, लक्षात घ्या. ओके, मी BG टाकला. BG टाकल्याच्यानंतर 52 पहिला पासवर्ड असणार आहे, 52 26 26. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. हे झालं. बॅकग्राऊंडला पण आपण रिमूव्ह नाही, सॉरी रिमूव्ह नको, राहू दे, नाही ते तुम्हाला दिसणार नाही. ओके, आता मेन आहे इथं बघू शकता मुलगा. आता मुलग्याकडून जे काय असणार आहे, नवरदेवाकडनं जे काही नाव असणार आहे ते इथे नाव वगैरे टाकायचं. ओके, डिटेलमध्ये नाही सांगते पण सांगते भाऊ तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगते. ओके, हा फॉन्ट आहे, हा फॉन्ट आहे इन्फिनिटीचा. ओके, जिथे फॉन्ट आहे भाऊ तिथे मी तुम्हाला सांगतो फॉन्ट आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे कोणता पण फॉन्ट असू दे तो तुम्ही यामध्ये रिप्लेस वगैरे करू शकता. आता या फॉन्टला आपण कोणते इफेक्ट दिलेत ना ते तुम्हाला सांगतो. इथे बघू शकता स्टाईल म्हणजे इफेक्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये इंटर शॅडो मारला आहे, ऑरेंज कलर, ग्रेडियन कलर आहे, 2 कलर म्हणजे ग्रेडियन म्हणजे 2 कलर, लक्षात घ्या. ड्रॉप शॅडो ज्यांनी पिक्सल लॅब यूज केला असेल त्यांना तर चांगलंच माहिती असेल. आणि ड्रॉप शॅडो तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसते. मल्टिप्लाय वगैरे करायची किंवा नॉर्मल ठेवायची तुमच्यावरती आहे. फक्त काय करायचं, तुम्ही जेव्हा याची ही जे बॅकग्राऊंड आहे, आता याच्यावरती क्लिक करतो, इथं बॅकग्राऊंडवरती. ओके, भाऊन इथे बसलं. आता हे तुम्हाला असे PNG दिसेल. ओके, हे आपल्याला एक एक सेव्ह करायचे आहेत. तुम्ही काइन मास्टरला बरेच जणांनी व्हिडिओ केले असतील. पहिले जो स्टार्टिंग करतो तो भाऊन मोबाईलमधूनच स्टार्टिंग करतो, लक्षात घ्या. काही नवीन नाही आहे. तर ही जी इरेज वगैरे केले आपण बघू शकतो. काय केले, पूर्ण फुल फोटो ठेवलेला आहे, जास्त काय क्रॉपिंग वगैरे केलेलं नाही आहे. क्रॉपिंग करू शकता वेळ असेल तर तुम्ही. ओके, तुमच्यावरती आहे. ओके, हे सर्व डिझायनरच्या हातात आहे पाहून तो कसा एडिट करणार आहे. त्याच्यानंतर आता हे जे बघू शकता, आपल्याला नाव पाहिजे एवढंच, राजेंद्र. ओके, राजेंद्र प्लस त्याच्या आईवडिलांची नावं तुम्हाला ते दिसत आहेत, ती पण आपण यामध्ये ॲड केलेत. श्री एकनाथ काय जे काय काय असेल ते. ओके, आणि ही वरती आपण थोडी PNG वगैरे ॲड केले. हे सर्व तुम्हाला डाटा भेटणार आहे PSTमध्ये व फिल्मोरामध्ये. ओके, पण काय सांगतोय ते समजून घ्या, नाही तर बरं नंतर मग बोलत बसतो तो भाऊ हे नाही भेटलं ते नाही भेटलं. ओके, जेणेकरून सांगतोय ते लक्षात घ्या. आता हा फॉन्ट आहे, फॉन्टला काय करायचं आहे तसं ठेवायचं. ह्याला काय करायचं, डायरेक्ट इथून जाऊन फाईल मॅनेजरमध्ये जायचं आणि इथे धरायचं कंट्रोल PNG. ओके, PNG केलं. इथं काय करायचं, डाउनलोडमध्ये घुसतो मी. डाउनलोडमध्ये गेल्याच्यानंतर इथं काय करायचं, आता राजेंद्र आहे ना, तर याचा R1 कॅपिटल देतो. ओके, R1 टाकला. R1 झाला. हा राजेंद्र, ह्याला काय करणार मी आता, हे पूर्ण हाईड करून टाकणार. ओके, आता मला काय पाहिजे, मुलग्याचा फोटो पाहिजे. ओके, कारण की जेव्हा आपण फिल्मोरामध्ये ॲड करणार व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला वरती नाव आणि खाली त्याचा फोटो पाहिजे असतो. ओके, तर याच्यानंतर मी काय करतो, याला R2 टाकतो. ओके, अशा पार्टमध्ये मी सर्व जे काय असणार आहे, आता मी तुम्हाला एकाचं सांगितलं, आता बाकीच्यांचं सर्वांचं सांगत नाही बसणार, डायरेक्ट जाणार तुम्हाला मी. आता पुढे पुढे कसं कसं झालेलं आहे ते सांगून देतो. त्यासाठी तुम्हाला मी हा एक बॅकग्राऊंड आहे तो ओपन करून दाखवतो. ओके, त्याच्यानंतर पुढचं मुलीकडून आहे, लक्षात घ्या. इथं बघू शकता चिचौका वगैरे मोहिनी, सेम फॉन्ट ठेवलेला आहे. कॉपी करायची आहे, तुम्हाला त्यामध्ये चेंज करायचे. ओके, हा फोटो आपण यामध्ये ॲड केला आहे, सेम जसं आता आपण सेव्ह केलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं. ओके, त्याच्यानंतर पुढची इथं बघू शकता. आता व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघितला तरी चालेल, पण ज्यांना प्रॉम्प्ट पाहिजे त्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही कॅलिग्राफी वगैरे ॲड करू शकता. ओके, आता बघू शकता यांचा शुभविवाह सोहळा. ओके, हे जे आहे ना, याचा आउटलाईन काढून टाकू. ओके, याची म्हणजे बॉर्डर काढून टाकली ना, तर इथं बघू शकता ही अशी PNG जी तुम्हाला इथे दिसते. इथं बघू शकता विवाहस्थळ, त्याच्यानंतर मांडव व हळद, त्याच्यानंतर निमंत्रक. ओके, असे पाहून ही आहे पूर्ण डिझाईन. ओके,
त्याच्यानंतर आता आपण हिला ॲडिट कशी करणार आहे ती दाखवतो तुम्हाला मी. ओके, ती ॲडिट कशी करायची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फिल्मोरा मी आता काय करतो म्हणून फिल्मोरा 14, फिल्मोरा वंडरशेअर फिल्मोरा माझ्याकडे 14 आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे कोणता असेल तो माहीत नाही. मी 14 मध्ये सांगतोय, तुम्ही पण 14 मध्ये करू शकता असं आहे, कारण हे तुमच्यावरती आहे. लक्षात घ्या. ओके, मी जी फाईल देईल ती 14 मध्येच ओपन होणार, दुसरे व्हर्जनमध्ये ओपन होणार नाही. लक्षात घ्या. ओके, आणि आता विचार नका की भाऊन फिल्मोरा दे, तर फिल्मोरा भाऊ देऊ शकत नाही. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता इथं काय करायचं, फिल्मोरा ओपन करतो मी, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करतो. तुम्हाला इथं दिसत असेल स्क्रीनवरती, बघू शकता. न्यू प्रोजेक्टवरती सेव्ह केल्याच्या नंतर भाऊन व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्येच पासवर्ड असणार आहेत, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण बोलून सांगणार आहे. ओके, त्यासाठी काय करा, व्हिडिओ पूर्ण बघा, जे सांगतोय ते नक्की पूर्ण ऐका, कारण की मी पण तुम्हाला सांगायलाच बसलेलो आहे. लक्षात घ्या. ओके, आता हे फिल्मोरा ओपन होते, आपले ही लॉग. ओके, बघू आता काय होईल. भाऊन वेळ नाही भेटत, खरं सांगतो तुम्हाला ना, एवढी कामाची, परत घरी, प्लस सर्व ऑर्डर, काय करू तरी काय. वेळ भेटला तर करतो, नाही तर तुम्ही म्हणता भाऊन व्हिडिओ येत नाहीत, काय नाहीत. मला पण भाऊन कसं वाटतंय, असं काय नाही. प्लस इंस्टाग्राम, ते इंस्टाग्रामला पोस्ट टाकायला पण टाईम भेटत नाही. टाकू तर टाकू काय, रील बघत बसलो तर भाऊन वेळच निघून जाते. ठीक आहे, इथं आता काय करायचं, डायरेक्ट ॲड नाही करायचं. फाईलवरती जायचं, प्रोजेक्ट सेटिंगवरती क्लिक करून इथं 16.9 म्हणजे हा असणार आहे पिक्चरसारखा. आपल्याला तो नको आहे, आपल्याला पाहिजे रीलसारखा. तर रीलसारखा काय करायचं, 9.16 ओकेवरती क्लिक करायचं, आहे तसं ठेवायची. केलं आहे, तुम्हाला इथं काय दिसणार नाही, झालेलं आहे ते. ओके, हा आहे फिल्मोरा 14. आईला मला तर वाटते 2026मध्ये पहिलाच आपला व्हिडिओ असेल वेडिंगवरती. ओके, असू दे, चला बघू आता. तर हा भाऊनं व्हिडिओ आहे वेडिंग इन्व्हिटेशनचा. ओके, 2026मध्ये पहिलाच व्हिडिओ, जो खूप लेट येतोय, तरी पण बघून घ्या. असं काय नाही की कंपल्सरी नाही आहे, ज्यांना बघायचं आहे त्यांना बघू शकता, कारण की याच्यामध्ये ना इफेक्ट कडक आहेत. लक्षात घ्या. ओके, ट्रान्झॅक्शन वगैरे आहेत ना नाटकुला. जर तुम्ही, मला तर वाटते आता इलेक्शन झालं असं नाही, इलेक्शन, त्या इलेक्शनमध्ये ना बरेच सारे इफेक्ट, बरेच सारे म्हणजे समजले तेव्हा, त्या टायमिंगला ना इफेक्ट वगैरे बरेच होते. लक्षात घ्या, तेच आता आपण याच्यामध्ये वापरतोय. त्याच्यावरती काय करायचं, इम्पोर्टवरती क्लिक करून इथे आपला जो फोल्डर आहे, आणि आता डाउनलोडमध्ये काय केलं भावनो, डाउनलोडमध्ये सर्वांची काही PNG इथे मी ॲड करून ठेवली नाही आहे. इथे बघू शकता, हे सर्वांची काही PNG ॲड करून ठेवली नाही आहे. तर मी ऑलरेडी त्याची फोल्डर बनवलेला आहे. ओके, लक्षात घ्या. मी तर शोधतो फोल्डर, बघू आता भेटला तर जवळच. ठीक आहे, भेटला. ओके, तर ही आता आपण काय केले, सर्व यामध्ये ॲड करणार आहे. इथून पूर्ण डिटेलमध्ये काय करायचं, कंट्रोल शिफ्ट, हे 2 मी तुम्हाला व्हिडिओ देतोय. लक्षात घ्या. ओके, हे आहेत ते आपले, जे मध्ये मध्ये बरेच जण विचारतात, भाऊ ते फुलं बिलं आहेत ना, ती फिल्मोरामध्येच आहे, पण जे त्याच्या बॅकग्राऊंडला जे व्हिडिओ चालू असतात ना, ते मी तुम्हाला सांगतो. एकदम सिम्पल व्हिडिओ बनवा, जास्त काय किचकट करू नका. लक्षात घ्या, जेवढं सिम्पल कराल ना तेवढं तुमचं लवकर वेळ वाचेल, प्लस चांगलं दिसेल, असं काय नाही. ओके, मी गाणं वगैरे तुम्हाला ॲड करून नाही दाखवणार, कारण की गाण्याला कॉपीराईट येतो भाऊन. लक्षात घ्या. ओके, म्हणून नॉर्मल प्लेनवरतीच दाखवते, समजून घ्या. ओके, ह्याचा इथे ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. ओके, कारण की आता तुम्ही नवीन आहेत ना, फिल्मोरा म्हणजे माझ्यासाठी पण नवीनच आहे. लक्षात घ्या, अजून तर काही जुना नाही झाला आहे. किती कराल तेवढं कमी आहे या डिझाईन क्षेत्रामध्ये. ओके, हा झालेला, आता ही आपली फ्रेम आहे. ओके, फ्रेमचे तुम्ही पॅनल वगैरे चेंज करू शकता. आता मी काय म्हणतो, आता आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आता मी बॅकग्राऊंड ॲड केला, बरोबर. मी आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, ह्या फिल्मवरच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ना इथं इफेक्ट आहेत. इफेक्टमध्ये मी डाउनलोडमध्ये जातो, इथे बघू शकता बरेच सारे इफेक्ट आहेत. जर तुम्ही फिल्मवर डाउनलोड करत असाल, तुम्हाला माहीत असेल, इथे बघू शकता. मी काय कुठून बाहेरून घेत नाही मटेरियल. तुम्ही बघत भरपूर जण बोलले आहेत की आतमध्ये ते फ्लावर वगैरे ते कुठून घेतले, काय घेतले, कसं घेतले. जेवढं भावना जे सांगता येईल ना, मी एकाच व्हिडिओमध्ये सांगतो. 10 व्हिडिओ मला नाही ते कसं वाटत, लक्षात घ्या. ओके, कारण की जे सर्व 10 व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं बरं आहे भावना. लक्षात घ्या. ओके, पण ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करतो, मी एक इफेक्ट आहे, बघू शकता तुम्ही, जर व्हिडिओ बघित असेल, शेकवाला इफेक्ट आहे तो. आता मला टायमर पण भेटणार नाही. आता इथे आपण फेवरेट नाही, बॉडी इफेक्टमध्ये जाऊन पार्टिकल्स कुठे आहे, इथे थांबा, इथे शोधच होते, लपडा तोच आहे. सर्व तुमच्याकडे असेल पण ते भेटणार नाही, टायमरच आहे. ठीक आहे, डाउनलोडमध्ये आपण शोधूया. ओके, हे डाउनलोड केलेले आहेत, तुम्हाला इथं दिसेल. लाईट शेक, त्यांची नावं नाही ना माहिती, नावं माहिती असेल तर काय टेन्शनच नाही.
एकदम ओल्डमध्ये आहे, ओल्डमध्ये. हे बघा, याचा आवाज पण किती येतो बघा, तुम्हाला इथे दिसत असेल. कसला आहे, ग्राफिक कार्डचा आहे. आपला पी सी पण भाऊन एकदम म्हणजे खूप सपोर्ट करतो भाऊन. लक्षात द्या, नजर नका लावू. बापरे, कुठे गेलं हे, टायमर पण भेटत नाही. चायला इज्जतचा फालुदा नाही केला म्हणजे बदल. शेक इफेक्ट कुठे आहे? अच्छा, ट्रान्झॅक्शनमध्ये आहे का, बघूया. डाउनलोड इथे आहे ना भाऊन. जवळ असेल तरी पण तुम्हाला भेटणार नाही, अशी अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, पार्टिकलमध्येच असेल मला. हां, पार्टिकलमध्ये जायचं. पार्टिकलमध्ये कशामध्ये आहे? सॉरी, इफेक्टमध्येच आहे मला तर वाटते. एक आहे मिड शेक, मिड नाही, ट्रान्झॅक्शनमध्ये. इथं ट्रान्झॅक्शन आणि इफेक्ट ह्या दोघांमध्येच आहेत बरेच सारे ट्रान्झॅक्शन. ओके, इथं तर मला पण टायमावर भेटत नाही. तुम्हाला काय सांगू, कधी भेटले तर एखादी गोष्ट वेगळी. आणि ह्याच्यासाठी भाऊ ना तुम्हाला सर्व डाउनलोड करून ठेवावं लागेल. ओके, नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ आम्ही बनवू. कसं बनवणार? इफेक्टमध्येच आहे, शोधतो मी, थांबा. शोधलं की जग सापडतं. डार्क मोड डाउनलोडमध्ये झालं एकदम मजे ना. असा बॅकग्राऊंड हे बघा, हे ग्लिटर आहे ना, ग्लिटर पण चांगलं आहे. ठीक आहे, इथं बघू शकतो मी आता ॲड केला, सिम्पल. ओके, मेन तर हे सर्व जे इफेक्ट आहे ना, ते तुम्हाला शोधायलाच बराच टाईम जाईल. जे एकदम तुम्ही जर नवीन वापरले ना, तर काहीच म्हणजे काही प्रॉब्लेम. हां, इथं बघू शकता. हा बघा, इथूनच गेलो असेल पण त्याला भेटलं नाही, आता भेटला. शेड पेपर. ओके, हा जो आहे ना इफेक्ट मी बरेच म्हणजे डिझाईनमध्ये वापरतो आहे, जेणेकरून जे बॅकग्राऊंड ना एकदम असे वरून बघू शकतो तुम्हाला. आता ग्लोईंगसारखे इफेक्ट बघा, प्ले करून दाखवतो. इथं बघू शकतो, दिसते तुम्हाला. असे जे वरून क्लिप वगैरे पडलेत ना, तेच आहे. कुठला आहे, इथं नाव बघू शकता, पेपर म्हणून. ओके, शर्टेड पेपर. ओके, आता 2 मिनटं ते गेली शोधायला आणि तुम्ही म्हणता भाऊ किती टाईम लागतो व्हिडिओ बनवायला. बघा, आता तुमच्या समोरच आहे. ओके, सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला, सुरुवातीपासून. अजून काय सांगू? इथे ना माझं काय तरी झालं आहे, म्हणजे हे दिसत नाही, पहिलं दिसायचे, म्हणून मी तुम्हाला नावं वाईज लक्षात ठेवतो. लक्षात घ्या. ओके, आता हे झालं. हे दोनच आपण यामध्ये ॲड करतो आणि खाली इकडे सॉन्गचं ऑप्शन आहे, बस एवढंच, बाकी काय नाही. जर तुम्हाला ते कॅपकटसारखं जर तुम्हाला कट वगैरे मारायचे ते तुमच्यावरती आहे. सिम्पल. आता मी जीवन म्हणजे काय असतं तुम्हाला माहीत असेल, जे स्टार्टिंगला गणपती बाप्पाचं जे काय असतं ना भावनो, ते आपण ॲड करतो स्टार्टिंगला. त्याच्यानंतर पुढे जातो. पुढे गेल्याच्यानंतर मी इथं एक गॅप ठेवतो. गॅप ठेवल्याच्यानंतर दुसरा जो आपला असणार आहे, जर मुलीकडून असेल तर मुलीचं नाव, किंवा मुलाकडून असेल तर मुलाचं नाव. ओके, असं नाव मी ॲड करतो आहे. ओके, तर R1, हे जे R1 आहे ना, म्हणजे जो असणार आहे नावाला वरती ठेवायचं आणि फोटो असेल तो बॅकला ठेवायचा. तुम्ही आता ॲडजस्टमेंट कसं कराल त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या. ओके, इथं बघू शकता R1 आणि R2. ओके, वरती R आणि खाली 2. कारण की तुम्ही जे पहिलं एक्सपर्ट मारलेलं किंवा नंतर एक्सपर्ट मारलेलं हे तुमच्यावरती आहे, मी फक्त सांगतो. त्याच्यानंतर परत एक गॅप ठेवायचा. गॅप ठेवायच्यानंतर जर पुढचं नाव असणार आहे आता मुलीकडं असेल, तर आता मुलीचं नाव काय इथं बसणार M1. त्याच्यानंतर जायचं M2. असं एक एक सर्व ॲड करून घ्या. मी ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्या. ओके, पहिल्या आधी तुम्ही बघा, मोबाईलमध्ये बघा, पी सीमध्ये एक एक साईडला करत चला, जेणेकरून तुम्हाला म्हणजे स्टेप बाय स्टेप समजेल. नाहीतर तुम्ही पहिले बघू शकता, नंतर करू शकता, पहिले बघू शकता, नंतर करू शकता. त्याच्यानंतर आता इथे बघू शकता, हे झालं आहे शुभविवाहाचं. इथे बघू शकता. ओके, तुम्हाला दिसतंय. मी भावानं काय करतो ना, बॅकग्राऊंड आणि फोटोला पकडूनच मी बॅकग्राऊंड वगैरे बनवत असतो, म्हणजे फोटोला कोणता कॉम्बिनेशन येईल ना त्या हिशोबाने. नाहीतर मग आपण जर एवढं असं नाही बघितलं तर भाऊन ते टॉप क्लासची व्हिडिओ होत नाही, लक्षात घ्या. ओके, जेवढं तुम्ही वेळ द्याल ना या क्षेत्रामध्ये, तेवढं तुम्ही जास्त क्रिएटिव्हिटी करू शकता. ओके, आता काय झालेलं आहे, पुढे राहिलं आहे, आता राहिलेलं आहे विवाहस्थळ. आता तुम्हाला विवाहस्थळ पहिलं आणायचं आहे का हळदी समारंभ आणायचं आहे का? हां, बरोबर, एवढंच. आता मी आणतो विवाहस्थळ. ओके, पहिलं आणलं विवाहस्थळ, V1 टाकला. V2 असणार आहे, त्यांचा फोटो असणार आहे. आता एक व्हिडिओ मी असे केले भाऊ ज्याच्यामध्ये मी तुम्हाला विदाऊट फोटोचे केलेले आहे, कारण की ती उलट चांगली वाटते, मला असं वाटतं आहे. पण काय कस्टमरला आता फोटोवाले पाहिजे असतात, कारण की आता ट्रेंड चाललेला आहे फोटोचा. ओके, त्याच्यानंतर इथं बघू शकता, नशीब तो ChatGPT वगैरे व्हिडिओ वगैरे बनवून देत नाही, नाहीतर मग काय वाटत लागले असते. ठीक आहे, आता हे काय झालं आहे, हळदी समारंभ. त्याच्यानंतर पुढे जायचं N1. म्हणून मी एकदम म्हणजे फ्रेंडली बोलत असतो, असं काय नाही की एकदम प्रोफेशनल. ओके,
फ्रेंडली जसं जेवढं मला चांगलं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. आपण काय भावनो काय म्हणजे काय सांगू तुम्हाला आता एवढे असू दे, समजून घ्या. ठीक आहे. आता हे असं हे एवढं ॲड केलं तुम्हाला दिसतंय जसं आपण काइन मास्टरला वगैरे ॲड करायचं तसंच ॲड करायचं. जास्त काय याच्यामध्ये नाही आहे. फक्त एवढं तुमचा पीसी म्हणजे सपोर्ट केला पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये मटेरियल ॲड करायचं. मी जेवढं याच्यामध्ये मटेरियल ॲड कराल तेवढा तुमचा पीसी सपोर्ट चांगला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इथे ओके होईल. ओके. तर भावनो दुसरा पासवर्ड आहे भावनो 12 ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर काय बोलतो, हां आता हे सर्व ॲड झालं. आता मी याच्यामध्ये ॲड करणार ही लेअर अशी मी मोठी करतो. मला लागला आहे चष्मा. तर भावनो चष्म्याशिवाय आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो एकदम झूम करून बघावं लागतं. जेवढी तुमची स्क्रीन मोठी असेल ना तेवढं तुम्ही म्हणजे चांगलं बघू शकता. ओके. आता इथं बघू शकता मला हे 4च पॅलेट दिसत आहेत. तुम्हाला दिसत असेल की त्याचं ते नाही माहिती, कारण की तुमची स्क्रीन लहान आहे. ओके. मोबाईलची किंवा जे पी सीवरती बघतायत त्यांच्यासाठी चांगलंच आहे. आता मी याच्यावरती डायरेक्ट ॲड करतो जे मी तुम्हाला 2 हे दिलेत दिसत असेल तुम्हाला. ओके. ह्याच्यावरती क्लिक करून बघितलं ना तुम्हाला इथं प्ले होतील. ओके. तर हे मी काय केले आहेत आता हे इथं डायरेक्ट ॲड करतो. इथं काय करायचं कीप प्रोजेक्ट सेटिंग करायचं. ओके. लक्षात घ्या. कीप प्रोजेक्ट सेटिंग केलीस ना की काय होणार आहे, आहे तसा व्हिडिओ येईल आडवाच्या आडवा. त्याला फक्त असा रोटेट करून घ्या बस. रोटेट मारायचं आणि जे कोपरे ना असे वरती ताणून घ्यायचे. ताणून घेतले पाहून आपण एकदम कसं एकदम कडक काम कसं पाहिजे एकदम आपल्याला कडक. लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा पण व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा. त्याला पण आडवा आहे त्याला पण असा उभा करून घ्यायचा. ओके. भाषा भावना समजून घ्या. एवढं काही हे नाही की डिटेलमध्ये तुम्हाला सांगू बसू. ओके. ठीक आहे. ओके. हे झालं. ही एक लेअर ही एक लेअर. आता ही जी खालची लेअर आहे. ओके. समजा आता हा एक लेअर आहे जी आता जी आपण ॲड केली तिला भावनो इथं द्यायचं. भावनो सॉरी काय आहे ते पहिला ते मला बघू दे, त्याशिवाय काय सांगू नाही शकत. ठीक आहे. इथे हा जो हे आहेत ना ही मेन आहे भावनो. लक्षात घ्या. ही जी व्हिडिओ देतोय ना मी ती बरेच जण तुम्हाला शोधून पण सापडणार नाही. लक्षात घ्या. हिला काय करायचं, हिला द्यायचा कलर डॉज. तर कलर डॉजचा ऑप्शन आहे भावनो. लक्षात घ्या. नाही तर तुम्ही व्हिडिओ ॲड कराल आणि ती तुम्हाला काळी काळी दिसेल. ओके. ही तुम्ही काइन मास्टरला पण वापरू शकता. ओके. कलर डॉजचा ऑप्शन आहे किंवा अजून कुठला आहे, हां कलर डॉज किंवा स्क्रीनचा ऑप्शन आहे. स्क्रीन तर नका देऊ, कलर डॉजच द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर वरती 2 लेअर ॲड केला भावनो. मला घसा बसणार आहे 100%. कंटिन्यू बोलतो भावनो. लक्षात घ्या. ओके. किती मिनटं झाली, 27 मिनटं झाली भावनो. 27 मिनटं आता कंटिन्यू बोलणं म्हणजे काही खायची गोष्ट आहे का सांगा मला. न पाणी पिता न ब्रेक घेता. ओके. तर इथे हा दुसरा व्हिडिओ त्याला पण सिम्पल इथं ब्लेंड मोडमध्ये जायचं आणि याला काय करायचं स्क्रीन करायचं. याला स्क्रीन करा. ह्याला काहीच करू नका. कोणाला जी अशी एकदम गोल फिरून जाते ना तिला त्या व्हिडिओला. ओके. बघू शकता. आता प्ले करून दाखवतो मी तुम्हाला. ओके. बघू शकता वरून येते खालून वर जाते. गेली. आता मेन इफेक्ट राहिला भाऊनं यांना सर्वांना ट्रान्झॅक्शन मारायचे. ते सर्व मेन आहे. तुम्ही आता म्हणाल भाऊ एवढे ॲड केले, हे 2 व्हिडिओ पण ॲड केले. ठीक आहे. पण मेन तर ट्रान्झॅक्शन बाकी आहे ना. तेच तर मेन काम आहे. तिथं तर सर्व एकदम पब्लिक कसं थांबून असतं भावना. ओके. लक्षात घ्या. इथे काय करायचं कॉपी केलंस. कॉपी केल्यानंतर इथून जरा एक पाऊल पुढे जायचं आणि इथे कंट्रोल व्ही. अजून जर तुम्हाला एकदम भावना प्रोफेशनलमध्ये जर व्हिडिओ वगैरे शिकायचं असेल ना तर आपला भाऊ आहे तुम्हाला माहिती असेल राहुल शिंगाडे म्हणून. त्यांचं यूट्यूब चॅनल वगैरे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तिथे तुम्हाला एकदम बेसिक टू ॲडव्हान्समध्ये फिल्मवर शिकायला भेटेल. ओके. लक्षात घ्या. आपण काही एवढं तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगू शकत. जे आपल्याला माहिती आहे तेच आपण सांगू शकतो. ओके. पण आपल्या व्यतिरिक्त जर अजून माहिती पाहिजे असेल तुम्ही अजून व्हिडिओ वगैरे ते चेक करून घ्या. ओके. असं सांगते मी सहज. ओके. एवढं हे काही नाही. त्याच्यानंतर हे झालं वरती मी व्हिडिओ वगैरे ॲड करून झालेत. आता मी देणार आहे यांना ट्रान्झॅक्शन. मी ट्रान्झॅक्शन काय देतो इथं बघू शकता. ह्याला काय करणार मी सिम्पल इथं जातो ट्रान्झॅक्शन. इथं वरती बघू शकता तुम्हाला हा पॅलेट दिसतोय. मी तुम्हाला एक केला आहे व्हिडिओ मला तर असं वाटतंय पूर्ण फिल्मोरावरती. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं ट्रान्झॅक्शन आहेत मी डाउनलोड कोणते करून ठेवलेत ना ते बघू शकता तुम्ही. इथं काय करा स्क्रीन मोठी करा किंवा झूम वगैरे करा आणि तुम्ही इथं स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. ओके. जेणेकरून तुम्हाला म्हणजे ते ट्रान्झॅक्शन आहेत ना ते भेटतील. ठीक आहे. नाहीतर मग काय करा माहिती आहे मी तुम्हाला आता ही फिल्मोराची ती फाईल देणार आहे. ती फाईल डायरेक्ट ॲड केली ना की तुम्ही नेट चालू ठेवा तुमच्या फिल्मोरामध्ये. मग तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते ह्याच्यामध्ये वापरले ना ते डायरेक्ट इथे डाउनलोड होऊन जातील आपोआप. ठीक आहे. काय बोललो मी तुम्हाला समजलं. जेव्हा तुम्ही ही फिल्मोरा तुमच्या फिल्मोरामध्ये ही फिल्मोराची फाईल तुम्ही फिल्मोरामध्ये तुमच्या ओपन कराल तेव्हा नेट चालू ठेवा. जेणेकरून ज्या डिझाईनमध्ये जे वापरलेले
ट्रान्झॅक्शन आहेत ते डायरेक्ट तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड होऊन जातील. ओके, सिम्पल क्लिअर. आता आलं ट्रान्झॅक्शन. आता ह्याला मी काय करतो, इथे बघतो हा जो एक लायटिंगचा इफेक्ट आहे, कुठे गेला, खाली आहे एकदम. ह्याच्यामध्ये मी जास्त नाही इफेक्ट, 2च इफेक्ट मारणार आहे. ओके, नाही तर तुम्ही म्हणा भाऊ एवढं सर्व सांगतोय, किती सांगू. हा बघा, ठीक आहे, हा लाईट लेग्स ट्रान्झॅक्शन दिसतं असेल तुम्हाला. ह्याच्यावरती क्लिक करतो मी. सिम्पल याला एकदम बॅकला मारतो. कुठे मारतो, एकदम बॅकला. ठीक आहे, इथे बघू शकता. मी स्टार्टिंगला पण ना याला काहीतरी मारायचं, मला आता आठवत नाही. हां, फ्लावर बरोबर. ठीक आहे, असं जरा वेळ लागतो भावनो की एक आठवायला. तुम्ही मला भेंडी 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण जगाचं सांगून टाकतं, कसं सांगू. आता इथे बघू, हे फ्लावर, हे बघू शकता. ओके, हे फ्लावर मी काय करतो, डायरेक्ट इथे ह्याला नाही मारू शकत भाऊ तुम्ही. इथं जर स्टार्टिंगला मारली ना, बघा, ठीक आहे, हे असं दिसणार आहे. ओके, म्हणून ह्याला काय करायचं, एकदम टॉपला इथं काय करायची, कोणती तरी ना एक JPG घेऊन टाकायचं. आता इथं एक BG घेतो. ठीक आहे, वरती BG घेतला. BGची लेअर कमी करून घ्या. तुम्हाला जेवढे तो ट्रान्झॅक्शन मारायचं ना तेवढीच करून घ्या. आणि याची ऑपोजिट मायनस करा. जी लेअर असेल वरती पण ती तुम्हाला दिसणार नाही. ओके, लेअर तर इथं आहे पण ती तुम्हाला इनविजिबल आहे, लक्षात घ्या. त्या लेअरला तुम्ही आता तो ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे फ्लावरचा ना, तो मारा. ओके, स्टार्टिंगला इथे खाली मारू नका. ओके, बघा आता मी प्ले करून दाखवतो. ठीक आहे, आता इथे ॲड केला, बघू शकता ती फ्लावर आता इथे वरती आलेले आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. आत्ता मी काय करतो, आता हा एक तुम्ही एवढा मोठा मी स्टार्टिंगला ब्रेक सांगितलं होतं माहिती आहे तुम्हाला, म्हणजे एवढा थोडा गॅप ठेवा. तर ह्याला काय करायचं, याला थोडंसं घ्यायचं पुढे आणि पुढे घ्यायचं, म्हणजे एवढी गॅप ठेवायला. ठीक आहे, तुम्हाला ते दिसते. सेम तसेच हे जे आहेत ना, ह्याला पण काय करायचं, एवढी ही आपली टाईमलाईनची आहे, काहीची पकडून ह्याला घेऊन जायचं आणि ह्याला एवढी ठेवायची. ठीक आहे, एवढी ठेवली, हा एवढा गॅप ठेवा, तेव्हा आपल्याला ट्रान्झॅक्शन मारायचं. ठीक आहे, याला पण पुढे करायचं. सगळ्यांना सर्व जेवढे आपले व्यू असतील वगैरे जे काय असेल हे विसरू नका, लक्षात घ्या. एवढं सांगतोय ना भावनो, हे विसरू नका. हे जर विसरलं तर तुमचं झाली पूर्ण एकदम व्हिडिओमध्ये, म्हणजे असा एवढा मोठा गॅप दिसेल. तुम्ही म्हणला भावनो ओंकार ग्राफिक्सने सांगितलं एवढं ठेवायला. ठीक आहे, हां, एवढं तर झालेलं आहे. हे झालेलं. आता याची टाईमलाईन तुम्ही दाबून इकडं खाली सर्च. आता हे एवढं मेन काम आहे आपलं इथेच, लक्षात घ्या. हे एवढंच बघा, इकडं वरती काहीच बघू नका. जेव्हा मी सांगेन तेव्हा या पॅनलमध्ये म्हणजे डोळे फिरवा. ओके, हे आहे मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव. ओके, असं असेल, इथं घ्यायची. कसा दुखायला लागला भावनो. ओके, त्याला ट्रान्झॅक्शन काय मारतो मी भावनो, 2च मारतो. ओके, तुम्ही पण 2च मारा, नाही तर तुम्ही 10 वेगवेगळे माराल तर कसं वाटेल ते मला तर माहीत नाही. एकदम विचित्र वाटतं भावनो. सिम्पल मारायचं. हॅलो ब्लर नावाचा एक ऑप्शन आहे, तो घ्यायचा. ओके, तो याला मारायचा. बरेच जण तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असतील, एकदम स्टार्टिंगला बघा, एकदम अशा मुंग्या दिसतात. ओके, मुंग्या नाही दिसत, ब्लरसारखं दिसतं. ओके, त्याच्यानंतर आता वरती, आता ह्याला हा जो आहे कुठे, हे जे नाव आता इथं तुम्हाला दिसते, याला पुढे घेतो. हां, आता हे आता हा जो ट्रान्झॅक्शन बघू शकतो तुम्हाला, हे मी जो खाली इफेक्ट मारला आहे तो मारला आहे मुलाला, त्याच्यामुळे तो तुम्हाला बघू शकतो असा बॅकग्राऊंडला दिसतोय. ओके, जेव्हा तो असा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तो एकदम पूर्ण दिसून येईल, लक्षात घ्या. आणि आता वरचा जो आहे त्याला काहीच मारलेलं नाही आहे, की जे राजेंद्र नाव आहे ना ते प्लेन आहे. त्याला पण एक इफेक्ट आहे. कोणता इफेक्ट आहे सांगतो तुम्हाला. डाउनलोडमध्ये घुसतो. हां, इथे बघू शकता हा ग्लोईंगवाला एक इफेक्ट आहे, तो पण तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, बघू शकता. ठीक आहे, हा बघू शकता. ओके, ग्लोईंगवाला इफेक्ट मारला ना तर तुम्हाला ते नाव लवकर येणार आहे. ओके, तुम्हाला इथे दिसायला बघू शकता. ओके, ग्लोईंगवालं नाव. ठीक आहे, बघू शकता. आणि जर तुम्हाला ग्लोईंग नसेल मारायचं तर इथे ब्रशसारखे पण आहे, तिथे दिसत असेल रोमॅन्टिक मोशन प्लस इथं वेडिंग इन्व्हिटेशन टेम्पलेट. हा तर मी म्हणतो मारा, मी तर काय बरेच जणांमध्ये मारतो, बघू शकता. ओके, एकदम प्रॉपर हे मारलं तर काय होतं भावना, एकदम टोनिक टायमिंगला म्हणजे दिसत आहेत तुम्हाला. ओके, नाहीतर जर तुम्ही वेगवेगळं मारले, आता काय करायचं, याला Ctrl+C करा. कोणाला, फक्त ह्या इफेक्टला. बापरे, याचा आवाज बघा किती होते. मायला मी बोललेला तुम्हाला आवाज येईल की नाही माहीत नाही. मग ह्याला काय करायचं, Ctrl+V करायचं, ह्याला पकडायचा फक्त. मग ह्याला असा माऊसने स्क्रोल करून इकडे घेऊन यायचा. ठीक आहे, सेम तसंच Ctrl+V करा, ह्याला पण Ctrl+V, ह्याला Ctrl+V, ह्याला स्क्रॉल करून ह्याला इकडे प्लस ह्याला इकडे. हेच माऊस सर्वांना सेम करायचे. झालं, हे झालेले आहेत इन ॲनिमेशन, म्हणजे येताना जे
स्टार्टिंग तुम्हाला होते त्याला इफेक्ट. आता आउटपुट म्हणजे जाताना तुम्हाला कसं जाणार, असं डायरेक्ट असं नाही गेलं पाहिजे ना. तर ह्याला काय करायचं म्हणून फेडचा ऑप्शन आहे. कोणता फेडचा ऑप्शन आहे दाखवतो तुम्हाला मी. ट्रान्झॅक्शनमध्ये घुसा, फेडमध्ये आहे इथे बघता डिझॉल्व. ओके, हा डिझॉल्व नावाचा ऑप्शन आहे, तो तुम्ही इथे ॲड करायचा. डिझॉल्व इथं दिसायचं सर्वांना सेम हा का, सर्व सेम. एक पण असं वेगळं तुम्ही टाकू शकता, मी काय बोलत नाही. तुम्ही जर क्रिएटिव्हिटी करणारे असतील तर तुम्ही टाकू शकता. मी फक्त तुम्हाला सांगायचं काम करते की कोणतं टाकायला पाहिजे. ओके, फेड, इकडं पण फेड, इकडं पण फेड, इकडं पण फेड. ऐन एक एक चुकी झाली भाऊ. काय करायचं माहिती आहे, आता ह्याची जी ॲनिमेशन आहे आउटला, तर आउटला ॲनिमेशनची जी टायमिंग आहे ना, इथं जाऊन 0-1 करायचं. ओके, 0-1 केलं, याला कंट्रोल-C करा, याला कंट्रोल V करा. हे डिलीट करायला पाहिजे पहिले आधी, तुम्हाला सांगून मीच विसरायला लागलो. ओके, ह्याला पण कंट्रोल V करायचं, ह्याला कंट्रोल V. म्हणजे काय होतं म्हणून, तुम्ही जर इथं चेंज केलं ना टायमिंग, तोच टायमिंग पेस्ट करायचा सर्वांना. म्हणजे पूर्ण इफेक्टच पेस्ट करायचा, पण तो टायमिंग सोबतच येतो, लक्षात घ्या. ओके, आला, याला पण आला, याला पण आला. शेवटच्याला नाही करायचं, शेवटच्याला आहे तसंच ठेवायचं, कारण की ती शेवटला जर हार्ड झाली तर तुम्हाला एकदम ब्लॅक दिसून जाणार. शेवटला आहे तशीच प्लेन ठेवून द्या. आणि हा जो पुढचा पार्ट आहे ना, कुठे गेला मायला, हां ठीक आहे, याला आपण काय करतो, डिलीट करतो. डिलीट केला. एवढं भाऊ डिटेलमध्ये कोण सांगते, मला तर नाही वाटत कोण सांगत असेल. 40 मिनटं, बापा 1 तास होईल मला वाटते. व्हिडिओ अपलोड करायला किती टाईम जाईल, फाईल वगैरे क्रिएट करायला, प्लस त्याची फाईल बनवायला, प्लस थंबनेल बनवा. किती काम असतं भाऊ, एकच काम थोडी झालं. हे झालेलं आहे. आता एवढा व्हिडिओ आपल्याला झालेला आहे. तुमचा जर PC एकदम म्हणजे चांगला असेल तर तुम्ही याच्यामध्ये प्ले वगैरे करून बघू शकता. ओके, मी का नाही करते, कारण की माझी बॅकग्राऊंडला स्क्रीन रेकॉर्डिंग चालू आहे. जर प्ले केला तर पूर्ण एकदम तो लॅग मारेल आणि आहे ते पण सर्व थांबून जाईल. ओके, म्हणून आपण आणि ह्याला कंट्रोल सेव्ह करा. चला भावनो, काय करायचं, कंट्रोल सेव्ह. जेवढं तुम्ही काम कराल तेवढं कंट्रोल सेव्ह करत चला. लाईट बीट गेली, धपकन तुमचं सर्व काम एकामध्ये पाणी होऊन जाईल. ओके, आता आपण काय करणार, याच्यावरती जसं तुम्हाला मी याची ही कंट्रोल-C केलं आहे तरच आपण कंट्रोल V करू. इकडं पुढे आणतो आणि कंट्रोल V करतो. ओके, ही लेअर एक वरती लेअर घ्यायची. हिलाच कशाला, हिलाच घ्या ना. ठीक आहे, याला मी काय करतो, एकदम शेवटपर्यंत ओढतो. ती आहे लेअर, पण ती तुम्हाला दिसणार नाही. काय बोलले मी स्टार्टिंगला बोललो होतो, लेअर घ्यायतले पण ती तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये येऊन कैची घ्यायची आणि कैची हिला फक्त ह्या लेअरला कट मारायचा. जर तुम्ही डायरेक्ट कट मारला तर तुमचे खाली जेवढे सर्व काही असेल लेअरमध्ये त्यांना कट पडून जाईल भावनो. ओके, असं नका करू. इथं दोघांच्या मध्ये ठेवून याला कट मारायचा. ठीक आहे, याला कट मारला. सेम असंच सर्वांना इकडं पण घ्या, इकडं पण घ्या. मी तुम्हाला एक फाईल मला प्रोव्हाइड करायला लागेल ना, त्यासाठी व्हिडिओ काही करत लागणार आहे, ठेवून तर काही फायदा नाही. तुम्हाला फिल्मवरची फाईल पण प्रोव्हाइड करायची आहे. जेवढं तुम्ही भावनो बेसिकमध्ये काम करायला शिकाल ना, त्याच्यानंतर तुम्ही एकदम प्रोफेशनल करा. कारण की एकदा तो माणूस बेसिकमधनं आला की आला डायरेक्ट टॉपला. हे बघा, आता मी काय केलं, डबल कट मारला म्हणून डायरेक्टच खालचे जे होते ते पण कट झाले. लेअर सिलेक्ट करायची, मगच कट मारायचा. ठीक आहे, झोप पण इथे भावनो, लक्षात घ्या. सर्व सोडून इथं काम तुमच्यासाठी चालू आहे, आणि तुम्हीच जर नाही काय बघायला लागले तर कसं चालणार. ऐसा नाही चलेगा ना. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आता झालेला आहे व्हिडिओ आपले ऑलमोस्ट 90% झाले, राहिले 10%. डाउनलोडमध्ये बसतो. डाउनलोडमध्ये जायचं आणि इथे बघू शकता मी आता कोणते इफेक्ट देणार आहे. इथे तुम्हाला दिसतं आहे. तुम्ही ना असे म्हणजे झूमवाले वगैरे आहेत, पण मी एवढं ते बघत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते वगैरे हे बघू शकता, वार्पवाले वगैरे असे. विठ्ठल घाटे तुम्हाला माहीत असेल, विशाल गाडे. ओके, विशाल गाडे वगैरे त्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता कोणते कोणते इफेक्ट आहेत वगैरे, तेच बघून तुम्ही ॲड करायचे. मी तर हे मारतो, इथं बघू शकता. हे काय असते, गोल्डन वगैरे असे आहेत, तुम्हाला इथं दिसत असेल. ओके, हे मी काय करतो, सिम्पल इथून ॲड करून इथे ॲड करतो. हे सर्व तुम्हाला भेटतील. तुम्ही काय करा, ह्याच्यामध्ये शोधा, कशात, ट्रान्झॅक्शनमध्ये. हे बघा, इकडं सर्व आहे. ओके, शोधलं की जग सापडेल. बरेच जण म्हणतात नाही भाऊ नाही भेटत, कुठे आहे. हे बघू शकता, हे वगैरे. ओके, हे बघा, हे पण चांगलं आहे.
हे असे असे मेन वापरायचे. ओके, तुम्ही पॉईंट बघून. हे बघू शकता हे फुलं वगैरे इथं बघू शकता तुम्हाला कशी फुलं येत आहेत. ओके, याच्यावरती माऊस ठेवलं ना तुम्हाला दिसेल की कसं काय आहे, कोणतं काय काय काम करतं. इथं बघू शकता फ्लायर वगैरे आहेत बरेच सारे. इथं पण इफेक्ट आहे. हा इफेक्ट घेतो. मला आता आले भाऊन झोप. काय करू, झोपू नको ना. ठीक आहे, झाली पूर्ण. काय करायचं, याला कंट्रोल सेव्ह करून घ्यायचं एका फाईलमध्ये. याला कंट्रोल सेव्ह करतो पहिला आधी. याला मावं काय होतं माहिती आहे, जिथे तुम्ही ऐका लक्षात घ्या, जिथे तुम्ही मटेरियल घेतलं आहे लक्षात घ्या, जिथून तुम्ही मटेरियल घेतलं आहे तिथं जाऊन तुम्ही सेव्ह करायचं. काय करायचं, आता समजा एका घरामध्ये 10 लोक आहेत. ठीक आहे, तर त्या 10 लोकांचं ID कार्ड वगैरे जे काय असेल ना भावनो, ते त्या घरातच भेटणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन शोधलं तर ते नाही भेटणार तुम्हाला. म्हणून काय करायचं, तुम्ही या फाईलला जे काय असणार आहे मटेरियल वापरलेलं ते सर्व एकाच फोल्डरमध्ये ठेवा आणि त्याच फोल्डरमध्ये त्याची PST फाईल सेव्ह करा. म्हणजे ह्याची फिल्मोराची फाईल सेव्ह करा. ओके, मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर जर तुम्ही असं केलं, जर फिल्म आता घेताय डाउनलोडमधून एक मटेरियल घेताय दुसऱ्या साईड एक म्हणजे दुसऱ्या घरातून आणि तुम्ही एका घरात टाकताय, जेव्हा तुम्ही ते ॲड म्हणजे ओपन करायला जाणार तेव्हा तुम्हाला ते सांगणार की भाऊ ह्याचं लोकेशन कुठे आहे. तुमच्या घरामध्ये तर हा व्यक्ती नाही आहे, हा आहे दुसऱ्याकडे. लक्षात घ्या. ओके, असं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. तर म्हणून सांगतो तुम्हाला की जे सर्व मटेरियल ॲड कराल ते सर्व एका फोल्डरमध्ये ठेवा. त्याच्यानंतर मग तुम्ही या फिल्मोराची फाईल वगैरे जी आहे ती करा. आणि तर मी जर तुम्हाला आता फाईल दिली, तुम्ही ॲड केली आणि तुमच्याकडे ते मटेरियलच नाही आहे. लक्षात घ्या, आतलं मी आता हे जे सर्व BG वगैरे R1 वगैरे मी जर समजा तुम्हाला मी आता असं दिलं, काय दिलं आता हे बघ एवढं 3च दिली वस्तू. हां, आणि मी डायरेक्ट तुम्हाला त्याच्यात फाईल टाकून दिली, तर तुम्हाला इथं येणार मिसमॅच. तुम्ही याच्यामध्ये वापरलेलं मटेरियल तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही काय करणार आता मग, असं होतं ना. म्हणून तुम्हाला सांगतो आहे एका ग्रुपमध्ये सर्व सेव्ह करत चला. ओके, आता मी काय हे मी शॉर्टकट केलं कारण की हे मला माहिती आहे, तुम्हाला मग समजलं पाहिजे. ओके, हे झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक प्ले करून दाखवतो नॉर्मली. ओके, तुम्हाला इथं दिसत असेल, बघू शकता. ओके, त्याच्यानंतर आलेला दुसरा सेम व्हिडिओ आहे. जशी यूट्यूबला जर तुम्ही पाहिली असेल, कुठे इंस्टाला पाहिली असेल ना, सेम व्हिडिओ आहे. काही चेंज नाही, फक्त इफेक्ट वर खाली होऊ शकतात. कारण की प्रत्येक इफेक्टला आपण एक व्हिडिओ एकदा बनली ना की सेम तशी बनत नाही, त्याच्यासारखी बनू शकते. लक्षात घ्या, मी काय बोलतो आहे, त्याच्यासारखी बनू शकते पण सेम नाही बनू शकत. कारण की त्याच्यामध्ये वापरलेला टायमिंग, तो वापरलेला म्हणजे एक अनुभव, तो नाही भावून तुम्ही परत घेऊ शकत. ओके, झाली. तिला मी आता कंट्रोल सेव्ह तर केलेली आहे कारण की ऑलरेडी मी एक फोल्डरमध्ये सेव्ह केले, कारण की त्याच फोल्डरमध्ये घेऊन मी तिथंच सेव्ह केले. लक्षात घ्या, जर मी दुसरीकडे सेव्ह केले असते ना आणि मी तेव्हा ओपनला गेलो असतो तेव्हा त्यांनी मला मागितलं असतं भाऊनो मिसमॅच. तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलेलं फाईल यामध्ये नाही आहेत. लक्षात घ्या. ओके, तर भाऊनो तिसरा पासवर्ड आहे कडकमध्ये सांगतो भाऊनो 7575. ओके, तर भाऊनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भाऊनो नक्की सांगून कसं सांगणार, मी तर कमेंट सेक्शनच बंद ठेवतो, नका सांगू. फक्त तुम्ही बघून घ्या तुमच्यासाठी भाऊनो जे काय आहे ते सर्व PST फाईल व फिल्मोराची फाईल आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हे तर एवढं झालं भाऊनो, आता एवढं व्हिडिओ केलं, एक्सपोर्ट कसं करायचं. एक्सपोर्ट कसं करायचं तर ह्याच्यावरती एक्सपोर्टवरती क्लिक करा. नॉर्मल आहे, बेसिक. ह्याच्यासाठी तुम्हाला हे सर्व घ्यावं लागणार आहे. लक्षात घ्या, आम्ही हे फिल्मोराचं काही सांगत नाही आहे तुम्हाला. इथं बघू शकता, नाही तर तुम्ही म्हणा वॉटरमार्क येतोय, असं येतोय, तसं येतोय. ते सर्व तुम्ही तुमचं करून घ्या. ओके, सर्व सांगणं लिगल नाही आहे. त्याच्यानंतर इथे बघू कस्टमर ठेवायचं, बाकी इथे चेंज नाही. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा. इथं वाटल्यास तुम्ही ते बीट वगैरे ना ती वाढवू शकता. बाकी तुम्ही याच्यामध्ये काही चेंज करू नका. क्वालिटी तुम्हाला रिकमेंडेड जे काय आहे तीच तुम्हाला इथं प्रोव्हाइड होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक्सपोर्टवरती सिम्पल क्लिक करून तुमच्या जो फोल्डर इथे सिलेक्ट केला असेल तिथे तुमची जी व्हिडिओ आहे ती एक्सपोर्ट होणार आहे. बस एवढंच असतं, बाकी काही नाही याच्यामध्ये. कोणतंही रॉकेट सायन्स वगैरे काही नाही आहे. रॉकेट सायन्स आहे तो सर्व आहे फोटोशॉपमध्ये. तिथे तुम्ही जी क्रिएटिव्हिटी कराल तीच तुम्हाला इथे उतरवायची आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, व्हिडिओ झालेला भावनो एवढंच आहे आजच्या व्हिडिओमध्ये. PST व फिल्मोराची फाईल भावनो तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भावनो. तुमची 40 मिनटं घेतलीत भावनो, तुमच्यासाठीच आहे भावनो. ओके, लक्षात घ्या, जे आहे ते सर्व डिटेलमध्ये आपण सांगत असतो. आता याच्या पुढचा व्हिडिओ कधी येईल सांगू शकत नाही.
जसं वेळ भेटत जाईल भाऊ तसं व्हिडिओ येत जाईल. जर तुम्हाला वेडिंगच्या PST फाईल पॅकेज पाहिजे असेल ना तर भाऊ नक्की काय कराल तुम्ही मला इंस्टाग्रामला वगैरे मेसेज करा किंवा शॉर्ट व्हिडिओला वगैरे कमेंटमध्ये सांगून द्या. ओके. पण तुमच्यासाठी भाऊ मी कमेंटचं सेक्शन मी बंद ठेवणार आहे. व्हिडिओमध्ये भाऊ 6 अंकी पासवर्ड असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला नक्की पूर्ण बघायचा आहे. भले तुम्ही भाऊ व्हिडिओ शिकण्यासाठी नका बघू, पण मी काय बोललो आहे ते ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल. पासवर्ड पण भेटेल, सर्व भेटेल. ओके. चला भेटू भाऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.